गुढीपाडव्याला या 3 गोष्टी टाळा. तर त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत हे आपण पाहणार आहोत. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण हे रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते. म्हणून अयोध्येत तसेच संपूर्ण देशभर प्रभू रामांचं स्वागत करण्यासाठी, त्याचप्रमाणे चांगल्याचा वाईटावर विजय याचं प्रतीक म्हणून आणि प्रभू रामांचं स्वागत म्हणून संपूर्ण देशभर घरासमोर गुढी उभारण्यात आली. तसेच 4 युगांमध्ये विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. अशा या 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याच्या पावन दिवशी प्रत्येकाने प्रामुख्याने 3 गोष्टी टाळायच्या आहेत. एक म्हणजे या दिवशी कोणीही घरामध्ये अथवा बाहेर अभद्र बोलू नये. म्हणजे आपण एरवी न कळत तोंडातून सहज वाईट बोलून जातो. काही लोकांना सहज तोंडामध्ये शिव्या येत असतात, तर कोणीही या दिवशी तोंडातून शिवी बाहेर काढू नये किंवा देऊ नये. 2 म्हणजे आपण कोणीही या दिवशी आपल्या हातून कुकर्म होऊ देऊ नये. शक्य झाल्यास सत्कर्मच करावे, कारण या दिवशी दोन्ही कर्मांचे फळ अवश्य मिळत असते. त्यामुळं कुकर्म न करता सत्कर्मच अवश्य करावे. आणि 3 म्हणजे या दिवशी कोणाचंही मन दुखवू नये, अथवा कोणत्याही स्त्रीचं अथवा जीवाचं मन दुखवू नये. कारण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सत्कर्मांचे अपेक्षित असलेले फळ मिळण्याऐवजी दुष्कर्माचे फळ पदरी येते. म्हणून या दिवशी प्रामुख्याने या 3 गोष्टी टाळाव्यात आणि शक्य असल्यास प्रभू रामांचं नामस्मरण चिंतन जरूर करावे.